नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वामीनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज लोणचं करायचं होतं, तर कालच कैऱ्या आणल्या. त्या काल कैऱ्या सगळ्या धुवून वगैरे घेतल्या, स्वच्छ अशा रात्रभर वाळवल्या. त्यानंतर मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं, तर तुम्हाला दाखवते, बघू शकता. आणि चांगल्या आता सुकवल्यात ह्या कैऱ्या. आता ह्याचं लोणचं घालायचं आहे. तर मीठ आणि हळद लावून ठेवलं ना, त्यातलं सगळं पाणी निथळून काढायचं. पाणी निथळून काढले मी. आणि आता ह्याच्यामध्ये फक्त मसाला टाकायचा आहे. तर आता गोड लोणचं आणि तिखट लोणचं हे करणार आहे वेगळं वेगळं. आदल्या दिवशी सगळे आंबे फोडून घेतले होते. त्यानंतर सगळे आंब्याच्या कोया ज्या आहेत त्या सगळ्या 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यात. बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने छान अशा पांढऱ्या शुभ्र धुतल्यानंतर दिसतात. आणि धुण्याचा एकच फायदा होतो की सगळी त्यातली घाण कोया ज्या आहेत ना ते सगळ्या पाण्यावाट्या निघून जातात. आणि स्वच्छ एक कापड घ्यायचं. आणि स्वच्छता लोणचं घालताना स्वच्छता आणि ही खूप गरजेची आहे. तर त्यानंतर फॅनखाली थोड्याशा फोडी सुकवून घेतल्या, जेणेकरून त्याच्यातलं पाणी आहे ते सगळं होऊन जाईल. आणि त्यानंतर मग मी अर्धी वाटी मीठ आणि थोडीशी हळद, थोडी म्हणजे 2-2.5 चमचे हळद टाकली असेल. हळद आणि मीठ हे लावून रात्रभर ठेवलं. रात्रभर हळद मीठ लावून ठेवलं ना की त्याला पाणी सुटतं. आणि ते पाणी सगळं जिरपलं ना खाली की आंबा जे आहे ना किती पण आंबट असू द्या, पण लोणचं खूप आंबट होत नाही, छान होतं असं मीडियम. तर म्हणूनच हळद मीठ लावून रात्रभर ठेवायचं, म्हणजे सगळा आंबटपणा निघून जातो त्या पाण्याबरोबर. तर बघू शकता अशा पद्धतीनं छान असं त्याला हळद आणि मीठ लावून रात्रभर ठेवलं. आता तुम्हाला कशा पद्धतीने ठेवलं ते पण तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओमध्ये. असं पूर्ण बांधून वगैरे ठेवायचं. बांधून ठेवलं ना की त्यातलं पाणी बांधून ठेवायचं आणि असं काहीतरी लटकून ठेवायचं कापडामध्ये बांधून. म्हणजे आणि किंवा चाळण असेल ना तर चाळणीमध्ये सुद्धा ठेवलं तर चालतं. पण पालीची वगैरे त्या उन्हाळ्यात भीती भरपूर असते, म्हणून मी एक कापड घेतलं, असं स्वच्छ सुती कापड घेतलं आणि त्या कापडावर असं बांधून ठेवली. त्यानंतर सकाळी अजिबात ऊन नव्हतं. हवेला सगळ्या कैऱ्याची जी आहेत ना फोडी ह्या उन्हाला टाकल्या. हवेला 1 तासभर म्हटलं माझा मसाला वगैरे तयार करेपर्यंत जे आहेत ना ह्या फोडी आहेत ना बऱ्यापैकी सुकतील. आपल्याला खूप सुकवायच्या पण नव्हत्या, पण थोड्या सुकवायच्या होत्या. तर त्यानंतर अशा मसाला तयार करायचा होता. तर म्हणलं मसाला तयार करण्या अगोदर आपल्याला फोडी आहेत ना सुकवायला ठेवाव्या थोड्याशा. आणि कलर बघू शकता किती छान आलेला आहे. अशा पद्धतीनं जर लोणचं केलं तर वर्षभर, वर्ष काय 2 वर्ष राहतं आणि टिकतं सुद्धा लोणचं. आता जो मी विकतचा मसाला पण आणला होता, पण घरचा पण मसाला थोडासा तयार करायचा होता मला, म्हणजे कमी पडू नये म्हणून. आणि जर विकतचा मसाला भरपूर आणला असेल तर घरचा मसाला तयार करायची जास्त काही गरज नाही. आता मी थोडेसे, आता हे 50 आंब्याचं लोणचं होतं, तर त्यामुळे मी त्या हिशोबाने मसाल्याच्या 2 पुड्या आणल्या होत्या मोठ्या. आणि इकडे बघू शकता मेथीदाणे, थोडीशी जिरे, म्हणजे जी मी पळी घेतली होती ना तर त्या पळीच्या साह्याने असं मोजमाप असं प्रमाण काही नव्हतं मसाल्याचं बरं का. कसं असतं मसाला हा आपल्या ह्याच्यावर असतो किती टाकायचा. आपल्याला जास्त मसाला खार जर जास्त आवडत असेल तर जास्त मसाला प्रमाण टाकायचं, म्हणजे हे जे सगळं सामान आहे ना हे जास्त टाकायचं. आणि जर नसेल आवडत तर थोडं थोडं टाकलं तरी चालतं. असं काही नाही की ह्याला 1 किलोच टाका, अर्धा किलोच टाका, असं काही नसतं. तर हे सगळं मोजून मापून मी कुठलीच गोष्ट करत नाही. सगळ्या मला पहिल्यापासून हे सगळा खेळ माझा अंदाजीच चालत असतो. इकडे बघू शकता थोडंसं धणे आणि थोड्याशा लवंगा एकत्रच टाकल्या. लवंगा काय आपल्याला जास्त भाजून घ्यायच्या नव्हत्या, फक्त गरम करून घ्यायच्या होत्या. कारण हे सगळे जे आहे ना ते मी फ्रीजमध्ये ठेवते, धणे आणि लवंगा वगैरे हे सगळे. तर त्यामुळे थोडंसं त्याच्यातलं हे निघावं म्हणून मी ठेवलं होतं. भाजून घेतले, असं थोडंसं गरम केलं. आता मोहरी आपल्याला थोडीशी तडतड व्हायला लागली ना तोपर्यंत भाजायची. आणि मी मोहरीची डाळ पण आणली होती आणि 2 मसाल्याच्या पुड्या आणल्या होत्या. तर इतका मस्त असा आपला हे झाला आहे लोणचा. आता लोणचं पूर्ण खायला झालं ना रेडी. आता आमच्याकडे डायरेक्ट लोणचं खायला घेत नाहीत, परडींमध्ये घालतात, म्हणजे 5 परड्या तरी परड्यांमध्ये लोणचं घालायचं, त्यानंतरच खायला घ्यायचं. तर ज्यावेळेस आता खायला घेईल ना आपण त्यावेळेस तुम्हाला मी दाखवेनच की आपलं घरचं केलेलं लोणचं किती छान झाले. खूप गोड लोणचं तर तुमच्याशी शेअरच केलं मी त्या दिवशी रेसिपी, पण तुम्हाला तिखट लोणचीच राहिली होती. तर गोड लोणच्यासाठी सुद्धा मी हाच मसाला वापरला होता, फक्त त्याच्यात बडीशेप टाकली होती. आणि दुसरे पण मसाले टाकले तरी चालतात, किंवा मिरं वगैरे आहेत ना अख्ख्या टाकल्या तरी चालतात. फक्त भाजून घ्यायचे आणि मसाल्यामध्ये टाकायचे, किंवा वरतून जरी नंतर टाकलं तरी चालतं. आता बघू शकता ही बडीशेप मी घेतली होती ना भाजायला, तर ह्या बडीशेपला ऑलरेडी थोडंसं मीठ आणि हळद लावलेली होती, त्यामुळे मी फक्त हलकी गरम करून घेतली. तर बडीशेप मी म्हणजे गोड लोणच्याला घालायचे त्यामुळं अलग काढून ठेवले. आणि हा जो मसाला आहे ना तर हा दोन्हीला पण चालतो, त्यामुळे विकतचा मसाला प्लस हा पण थोडासा टाकायचा आहे. सकट मोहरी टाकली. पहिलं तर पूर्वी तर हळद मीठ आणि फक्त मोहरीचंच लोणचं असायचं.
आम्ही लहान होतो तेव्हा. पण ते किती छान लागायचं. असं बाकी काय एवढं त्याच्यात आपण जे मसाले टाकतो किंवा मसाल्याची पुडी मिळते ती टाकतो तर तसलं काही नसायचं. माझी आई तर कधी कधी हळद, मीठ आणि मोहरी, म्हणजे ही मोहरी आहे ना ह्याचंच लोणचं घालायचे आणि तेल टाकायचे. ते इतकं छान लागायचं ते पण लोणचं खूप छान लागायचं. धने कुठं कुठं बारीक व्हायचे राहिले तर मसाला वगैरे सगळा तयार करून घेतला. तेल पण गरम करून घेतलं. त्यानंतर आली हे मग सुकायला टाकलेल्या कैऱ्या न्यायला. कारण थोडंसं ओलसरपणा होता म्हणून म्हटलं थोडंसं हवेला टाकूया, म्हणजे पाण्याचं थोडंसं प्रमाण कमी व्हावं म्हणून. नंतर कसं हळद आणि मिठाचं पाणी आहे ना असलं तरी चालतं, त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही त्याला. तर ओलसर असलं तरी चालतं. आणि जर अगदीच आपण खूप खडखडीत वाळवून घेतलं ना तर मसाला लवकर लागत नाही, लोणचं पण लवकर मुरत नाही. त्यानंतर खाली आणल्या सगळ्या फोडी आणि दोन प्रकारचं लोणचं करायचं होतं म्हणून निम्म्या निम्म्या करून घेतल्या. आता बघू शकता ही मोहरीच्या डाळीचं 1 पावशेरचं पाकिट आणलं होतं, ते पण निम्मं टाकलं. घरी बनवलेला मसाला होता तो पण निम्मा टाकला. आणि ह्या 2 पुड्या ज्या आणल्या होत्या त्या पण निम्म्या टाकल्या. तेलसुद्धा मी अंदाजेच घेतलेलं आहे. फक्त बडीशेप जी आहे ती आपल्याला गुळाच्या लोणच्याला टाकायची होती. तर त्यासाठी हे बघू शकता आपला घरी बनवलेला मसाला आणि ती मोहरीची डाळ आणि ह्या बेडेकरच्या 2 मसाला, बेडेकरच होता वाटतं, तर त्याच्या 2 मसाल्याच्या पुड्या. तर गोडला 1 आणि तिखटला 1 असं टाकलेलं आहे. तर इकडे बघू शकता मोहरीची डाळ आहे ना ती काही चांगली खडखडीत वाळलेली होती, त्यामुळे मी पण ती थोड्या वेळ उन्हाला ठेवली होती, त्यामुळे तिला काही गरम करून घेतली नाही. तर असं आता ही सगळं मसाला आहे ना आता मी एका जागेवर घेऊन आता तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीनं लोणचं घातलेलं आहे. खूप लोणचं चांगलं झालं होतं. लोणचं घातल्यानंतर परत मी डीमार्टला जाऊन भरण्या आणायला गेले होते, कारण मला आणायच्या होत्या चिनी मातीच्या भरण्या. पण चिनी मातीच्या भरण्या 5-5 किलोच्या होत्या, पण दोनच भरण्या राहिलेल्या होत्या आणि त्या दोन्हीची पण झाकणं तुटलेली होती. म्हणून नंतर मग मी नावीलाजानं परत काचेच्या भरण्या घेतल्या. तर आता इकडे बघू शकता मी गुळाचं लोणचं तर अगोदरच घालून घेतलं होतं आणि त्याचा मिनी ब्लॉग शेअर केला मी तुमच्याशी. आता राहिलेलं तेल जे आहे ना ह्या लोणच्यासाठी तर ते थोडंसं मसाल्यामध्ये ओतून घेतलं. मसाला थोडासा तेलामध्ये कालवला की फोडींना व्यवस्थित लागतो आणि तेल नंतर भरणीमध्ये वरून ओतायचं. मसाल्याबरोबर ओतायचं, पण वरून ओतलं ना की लोणचं छान राहतं, टिकतं पण. आणि लोणचं खराब होऊ नये म्हणून एकच मेहनत घ्यायची, रोज लोणचं सकाळी अंघोळ झाल्यानंतर लोणचं हलवायचंच आणि चांगल्या ठिकाणी ठेवायचं, म्हणजे असं. आणि त्याच्यावरती एखादं कापड वगैरे टाकून ठेवायचं भरण्यांवरती. तर इकडे बघू शकता सगळा जो मसाला होता, मसाला बघू शकता किती भरपूर झाला आहे. मला असं वाटत होतं कमी पडतो आहे का काय, पण दोन्हीला निम्मा मसाला टाकला. मसाला भरपूर प्रमाणात होता आणि तुम्हाला आता फोडीला लावल्यानंतर सुद्धा दिसेलच की मसाला. तर बघू शकता हे 25 आंब्याचं आणि ते 25 आंब्याचं. तर असं मी 50 आंब्याचं लोणचं घातलेलं आहे. आंबे काय आपल्या घरचे नव्हते, पण ज्यांच्याकडून आम्ही नेहमी दरवर्षी लोणच्याला आंबे मला देतात ना ते काका, तर ते फोडून वगैरे ते स्वतःच देतात, त्यातले कोया वगैरे काढून देतात. फक्त मी घरी आणलं की धुवून घेत असते आणि लोणचं घालत असते. ते सगळं करून देतात दरवेळेस आणि ते रेसिपीसुद्धा सांगतात बरं का स्पेशली, की असं टाका, हे टाका. आणि खरं तर पहिल्या स्टार्टिंगला ज्यावेळेस मी लोणचं बनवलं होतं गावाकडं आल्यावर नंतर, तर त्यांच्या रेसिपीनंच लोणचं बनवलं होतं. त्यांनी जसं सांगाल तसं तेवढंच प्रमाण, म्हणजे ते खरं तर काका आहेत आमच्या गावातलेच, पण त्यांनी मला ती रेसिपी सांगितली होती. मी म्हणलं होतं त्यांना मी आत्तापर्यंत कधीच लोणचं बनवलं नाही, मी कसं बनवू. तर त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने मी लोणचं बनवलं होतं. त्यानंतर मग मी लोणच्याचे अनेक प्रकार शिकले आणि बनवले सुद्धा. तर इकडे बघू शकता सगळं लोणच्याचा मसाला एकजीव करून घेतला. आता हा आपल्याला भरणीमध्ये भरून ठेवायचा होता, पण भरणीमध्ये भरण्यासाठी भरण्याच नव्हत्या, त्यामुळे हे लोणचं मी असं झाकून ठेवलं. त्यानंतर मग मी आवरून डीमार्टला गेले. डीमार्ट मग जवळ आहे आमच्या इथं डीमार्ट. आणि त्यानंतर भरण्या सगळ्या आणल्या, 2 भरण्या आणल्या. दोन्ही भरण्या चांगल्या घासून घेतल्या आणि त्यानंतर भरण्या वाळवून उन्हामध्ये चांगल्या कडक करून घेतल्या आणि त्यानंतर मग त्या भरण्यांमध्ये हे लोणचं भरून ठेवलं. तर बघू शकता आपलं हे या ताटातलं आहे ना ते गोड लोणचं आहे आणि त्या पाटीतलं जे आहे ते तिखट लोणचं आहे. पहिलं ह्या पाटीतच गोड लोणचं घालून घेतलं होतं, त्यानंतर साईडला काढल्यानंतर परत हे लोणचं, कारण हलवायला व्यवस्थित येतं ना या पाटीमध्ये, त्यासाठी. तर इकडे बघू शकता आपलं लोणचं छान असं मस्त चटपटीत, असं बघता क्षणी असं वाटत होतं की खावं का काय लगेच. पण आता आपल्याला हे आणखीन 2-4 दिवस खाता येणार नाही. मुरल्यानंतर परडीत घालायचं, परडीत घातल्यानंतर मग लोणचं आपल्याला खाण्यासाठी तयार झालेलं आहे.
तर त्यानंतर मग मी भरण्यांमध्ये लोणचं भरताना तुम्हाला दाखवते. बघू शकता की ती लगेच ओलावा जाणवत होता गोड लोणच्याला. तर लगेच गुळाचं पाणी सुटायला सुरुवात झाली होती. आणि खरं तर असं तिखट लोणच्यापेक्षा गुळाचं लोणचं जर खायला तुम्ही इतकं छान लागतं ना, नक्की करून बघा ट्राय. हे पण लागतं, पण गुळाचं लोणचं स्पेशली खूप चांगलं लागतं, कारण त्याच्यामध्ये आपण अर्धा किलो गूळ टाकलेला असतं. तिखट, आंबट, गोड असं लोणचं बनतं ते, त्यामुळे खूपच छान होतं. त्यानंतर दोन्ही लोणच्याच्या भरण्या सगळ्या भरून घेतल्या इकडे बघू शकताय. आणि वरतून तेल टाकलं भरण्यांमध्ये. मसाल्याबरोबर कालवताना पण टाकलेलं होतं, पण त्यानंतर जे आपलं शिल्लक राहिलेलं होतं ना, एक वाटी तेल, तर ते आपण असं लोणच्यात आहे ना वरून ओतलं. इकडे बघू शकता. आता माझं तिखटवालं लोणचं भरायचं राहिलं होतं, तर आता ते पण भरून घेते. तर दोन्ही लोणचं भरण्यांमध्ये भरल्यानंतर तुम्हाला मी दाखवतेच भरण्या. आणि ते ट्रान्सपरंट असल्यामुळे ते इतकं छान दिसत होतं ना भरण्यांमधलं लोणचं. बघता क्षणी खावं असं वाटत होतं, इतकं छान झाले लोणचं. चवीला तर छानच झालं असणार आहे. आणखीन काही खाऊन पाहिलेलं नाही, पण खाल्ल्यानंतर कळेलच. लोणचं दिसायला तर खूप सुंदर झालं होतं, करताना सुद्धा वास खूप छान होता. चला तर अशी होती आजची लोणच्याची रेसिपी. तुम्हाला आवडली का नाही कमेंट करून सांगा. थोडासा उशीर झाला रेसिपी टाकायला, पण टाकली. आवर्जून करून पहा. आणि कसं आहे बघा, लोणचं घालायला उशीर नाही झालेला. आमच्या भागामध्ये लोणच्याचे आंबे ह्याच टायमिंगला हे येतात, आंबे घालायला येतात. त्यामुळे आमच्याकडे लोणचं सगळ्यांनी आत्ताच घातलेलं आहे. आता बाकीचे, मला एका ताईची कमेंट आली होती त्या दिवशी. एका ताईने कमेंट केली होती की ताई तुम्ही लोणचं खूप उशिरा घातलं, पण नाही, आमच्या इकडे सगळ्यांनी आत्ताच घातले, कारण आंबेच आता आलेले इथे. आमच्याकडं झाडं आहेत ना ह्याची आंब्याची अशी. तर सगळ्यांनी ज्यांनी घातले ना, तर त्यांनी आत्ताच घातलेलं आहे लोणचं, खूप अगोदर नाही घातलेलं. कारण कसं असतं, ज्या भागामध्ये कुठल्या भागामध्ये कधी आंबे येतात, कुठल्या भागामध्ये कुठल्या महिन्यात येतात. तर काही लोकांनी मागच्या महिन्यातच घातले, एप्रिलमध्ये, पण आमच्याकडे मेमध्ये घातली. आणि तसंही आणखीन उन्हाळा आहेच चालू, त्यामुळे लोणचं घालायला खूप उशीर झालेला नाही की जूनमध्ये वगैरे घातलेलं नाही आहे. लवकरच घातले लोणचं, आणि मला व्हिडिओ टाकायला थोडासा उशीर झाला आहे. चला तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. लोणचं जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा आवडलं की नाही ते. चला तर श्री स्वामी समर्थ.